महत्वपूर्ण आहे. पहिला चेंडू इथे पण आता या चेंडूवरती एक धाव नक्कीच घेतली जाते. किसन म्हात्रे ही जोडी कुटुंब आदर्श संघाची आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट होईल त्या वेळेस आपल्याला आव्हान असताना पुढील चेंडू मार्मिकचा. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे मात्र फलंदाज थोडासा उचक्यात चौकार. मात्र अशी कामगिरी करता येणार का? कारण गोलंदाज नक्कीच चांगली कामगिरी करतोय. इथे एक चोरटी धाव मिळते. विषय नसणार आहे इथे. मात्र आपण विरुद्ध खेळ दोन्ही संघाच्या दृष्टिकोनाने विचार केला. प्रथमता विचार करून फलंदाजाच्या दृष्टिकोनाने षटकाचे चौकार या चेंडूवर येणं आवश्यक आहे. दुसऱ्या बाजूला गोलंदाजाला काय करायचंय तर हा चेंडू निर्धाव टाकायचंय आणि त्यानंतर गोलंदाज पूर्णतः दबाव प्रस्थापित करायचा आहे. 3 चेंडू 14 धावा. या चेंडूवरती एक धाव निश्चितरित्या पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि ह्या प्रयत्नात आपली विकेट बहाल केली ती म्हणजेच फलंदाज शुभमने डीजे. गोलंदाजी करण्याच्या संघाचं मात्र एखादी चूक भारी पडू शकते. यावेळेचा फटका. इथे केवळ एक धाव मिळेल याचा अर्थ आता मात्र केवळ एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू म्हणजे जर गोलंदाज कोणतीच चूक करत नाही तर म्हणावं लागेल केवळ औपचारिकताच आहे हा सामना. इथे त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. फलंदाज बाद होतोय आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे सिद्धिविनायक खारपाडा या संघाने. अभिनंदन.